उत्तरेतला पट्टा जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल तर हातात तलवार घेऊन देव देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली का? आणि दुसरा प्रश्न येतो, ज्या महाराष्ट्रानं रडायचं नाही लढायचं शिकवलं तो महाराष्ट्र धर्म कुठेतरी लोप पावत चाललाय की तो निद्रिस्त होत चाललाय की वेगळाच महाराष्ट्र धर्म तुम्हाला मला सांगितला जातोय? कारण चेहरा पूर्ण झाकला जाईल असा घुंगट ओढला पाहिजे असं सांगणाऱ्या हिंदुत्व जेव्हा तुमच्यावर लादलं जात असतं तेव्हा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणाऱ्या जनाबाईची मोकळीक आणि तो महाराष्ट्र धर्म कुठे आम्ही विसरतो हा प्रश्न आधी मनात निर्माण होतो. जेव्हा परकीय आक्रमणांना घाबरून लग्न सुद्धा रात्रीची केली जातात, अशा पट्टा आम्हाला उत्तरेतला पट्टा जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल तर हातात तलवार घेऊन देव देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली का? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. आज जेन झी विषयी सगळे बोलतात. जेन झी कडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, तरुणाईकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला गेलाय का? या तरुणाईची ती वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ही तयार झाली नसेल, जर ती अर्धी कच्ची मुशी असेल तर तिला घडवण्याची, त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं गरजेचं आहे.